मनुस्मृतीचे जे हस्तक आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिघांचं म्हणणं आहे की आरक्षण नसलं पाहिजे आणि तिघांचं म्हणणं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आता मांडलं। याचा अर्थ आहे की आरक्षणामुळे दबले गेलेले शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया या वर यायला लागल्या आणि यांच्या खाली काम न करण्याची मानसिकता ही मनुस्मृतीच्या समर्थकांची आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची आहे आणि त्यांचं जे दुःख आहे ते दुःख समोर आलेलं आहे। आणि हा जो संघर्ष आहे हा संघर्ष फक्त आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनापुरतं मर्यादित नसून हा संघर्ष हजारो वर्षांचा आहे। आणि म्हणूनच मी माझ्या नेहमीच्या बोलण्यामधून आपल्या सर्वांना सांगू इच्छित असतो की आरक्षणाचा विरोध हा जो आहे तो आरक्षणाचा विरोध म्हणजेच मागासवर्गीयांना संधी नाकारणं। आरक्षणाने मागासवर्गीयांना संधी दिली परंतु ही संधी असायलाच नको। नेहमी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हेच अत्यंत श्रेष्ठ पदावर मनुस्मृतीमुळे होते, तिथेच राहिले पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून या आरक्षणाला विरोध कसा करायचा, तर आरक्षण संपवायचं म्हटलं तरी संपवता येत नाही, कारण भारतीय संविधानाच्या समानतेच्या मूलभूत अधिकारांचा त्याला आधार आहे आणि हे संपवणं फार अवघड आहे। आणि म्हणून ते संपवण्याचा एक मार्ग आहे की त्यामध्ये घुसखोरी करणं। आणि म्हणून जरांगे पाटील यांनी आताची जी मागणी केली ती मागणी अशा पार्श्वभूमीवर आहे की मराठा हे मागास नसल्यामुळे, अत्यंत लायक, प्रतिष्ठित, पुढारलेले असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही जर पुढारलेली लोक आहोत तर आम्ही खालच्या वर्गाच्या शूद्रांच्या हाताखाली काम कसं करू, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि हे म्हणणं आहे, या म्हणण्याला आधार हा मनुस्मृतीचा आहे। म्हणजे अलीकडची जी चर्चा आहे मराठा आरक्षणाची, वरवरची चर्चा अनेक नेते करत आहेत आणि त्यांना उत्तरं देत आहेत, पण जरांगे यांनी स्वतःच्याच नाही तर समाजाच्या, मराठा समाजाच्या मनामध्ये आरक्षणाबद्दल काय म्हणणं आहे हे जगजाहीर केलेलं आहे। आणि म्हणून आता ही लढाई निर्णायक ठिकाणी आलेली आहे। सुरुवातीला ते बोलायचे आमची गरीब मुलं, आमच्या गरीब मुलांचं काय, आमच्या मुलांचं काय, आणि आमच्या मुलांना, गरिबांना आरक्षण पाहिजे। परंतु आरक्षण पाहिजे ही गोष्ट नम्रतेने बोलायची गोष्ट आहे। आम्ही मागास झालेलो आहोत म्हणून आम्हाला आमचं शोषण झालेलं आहे म्हणून आरक्षण मागणं वेगळं, परंतु ज्या आरक्षणामुळे तुमची प्रगती होतीये ती प्रगतीच आम्हाला मान्य नाही म्हणून आरक्षण नको। आणि हे आरक्षण नको नाकारण्याचा प्रयत्न सुरुवातीला खूप झाला, मंडल आयोगाचा निषेध करण्यात आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा राष्ट्रद्रोही म्हणून म्हणण्यापर्यंत त्या काळच्या संविधान सभेमध्ये मजल गेली आणि या आरक्षणाचा प्रचंड तिरस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला। आणि म्हणून मंडल आयोगाला विरोध करण्याचा जो प्रकार आहे तो ह्यातूनच झालेला आहे। आणि मग शेवटी मागासवर्गीयांचा तिटकारा आहे